असल्याचं दिसतंय। खासदार म्हणतायत की मंत्र्यांनी बोलवल्यानंतर जावं लागतं, तर आदित्य ठाकरे म्हणतायत की जाण्यापूर्वी परवानगी घ्या। आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनंतर खासदारांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर दिल्लीमध्ये अनेक खासदारांचं स्नेहभोजन आयोजित करण्यात येतं। अनेक मंत्री सुद्धा आपल्या सहकारी खासदारांना या ठिकाणी बोलवत असतात। त्यामुळे स्नेहभोजनावरून सध्या ठाकरे गटात श्रेष्ठी आणि खासदार यांच्यामध्ये विसंवाद असल्याचं दिसून येत आहे। मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जावंच लागतं असं खासदारांचं म्हणणं आहे, तर जाण्यापूर्वी परवानगी घ्या असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या या सूचनांनंतर खासदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय। आदित्य ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। काल दुपारपासून ते दिल्लीला पोहोचलेले आहेत। सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत आदित्य ठाकरेंनी आणि नाराज असल्याचं कळतंय ठाकरेंचे खासदार? नक्कीच अनेक ठाकरेंच्या खासदारांनी स्पष्टपणे सांगितलंय की जर कोणी कोणाला जेवणासाठी निमंत्रण दिलं असेल, स्नेहभोजनासाठी एकमेकांना बोलवत असतील, तर ती सर्वसाधारण परंपरा आहे। त्याकडे एक सर्वसाधारण सामोपचाराचा पाहुणचाराचा भाग म्हणून पाहावं। यातून कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन टायगर केलं जात नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची फोडाफोडी नाहीये। परंतु असं म्हटलं जाते की अशा स्वरूपाच्या सूचना आहेत। तर अरविंद सावंतांनी याविषयी स्पष्टता केली आहे। त्यांनी म्हटलंय की निष्ठावंतांना कोणत्याही आदेशाची गरज नसते। म्हणजे थोडक्यात अप्रत्यक्षपणे अरविंद सावंत असं म्हणालेत की जेवायला जायचं की नाही जायचं या संदर्भात काय भूमिका घ्यायची यासाठी निष्ठावंतांना कोणत्या आदेशाची गरज नाहीये। तर दुसऱ्या बाजूला खासदारांनी म्हटलंय की केवळ एक स्नेहभोजनाचा पाहुणचाराचा भाग म्हणून एकमेकांकडे जाणं येणं झालेलं आहे, त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता नाही। आतापर्यंत नागेश पाटील आष्टीकर असतील, संजय जाधव असतील, राजाभाऊ वाजे असतील, संजय देशमुख आहेत, हे सर्व खासदार हे प्रत्यक्ष इथे येऊन आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी आलेले आहेत। काही जण लवकर मतदारसंघात जायचं होतं म्हणून भेटून मतदारसंघात जाण्यासाठी निघालेत। आता आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, त्यांच्यासोबत संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी हे सगळे नेते हे अरविंद केजरीवालांना भेटायला गेलेत। त्यांच्यासोबत संजय जाधव, राजाभाऊ वाजे आणि संजय देशमुख हे 3 ठाकरेंचे खासदार देखील आहेत। हे सगळेजण आता अरविंद केजरीवालांची भेट घेणार आहेत आणि दिल्लीच्या निवडणुकांनंतरची एक सौजन्यपूर्ण भेट असं म्हणून एक कर्टसी कॉल म्हणून एक प्रकारे ही भेट होते असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। जाण्यापूर्वी परवानगी घ्या असं आदित्य ठाकरे यांनी म्हटल्याचं कळतंय। कुठेतरी खासदारांवरती सातत्यानं नजर ठेवली जाते असं सुद्धा खासदारांना वाटू शकतं। ही खूप जुनी पद्धत परंपरा होती की दरवेळी जेव्हा अधिवेशनाला सगळे नेते दिल्लीमध्ये असतात आणि दिल्लीमध्ये बऱ्याचदा संसदेचं कामकाज संपल्यानंतर इतर जो कामांचा लोड ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये असतो तसा दिल्लीत नसतो। दिल्लीत बऱ्यापैकी मोकळा वेळ असतो प्रत्येकाकडे आणि त्यामुळे पूर्वी 6 जनपदला शरद पवार अशा स्वरूपाचे स्नेहभोजन आयोजित करायचे, जे राज्यसभेचे निवृत्त होणारे खासदार आहेत त्याच सर्वपक्षीय खासदारांना तिथे निमंत्रण दिलं जायचं। त्यानंतर मग आता रावसाहेब दानवे पाटील बऱ्याचदा अशा स्वरूपाचं महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे कार्यक्रम ठेवायचे। आता श्रीकांत शिंदेच्या घरी सुद्धा अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। कालच प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री यांच्या घरी अशा स्वरूपाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला। तर आता ज्या फोडाफोडीच्या चर्चा आहेत किंवा ऑपरेशन टायगरची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर मात्र काही खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाच्या सूचना किंवा संकेत अप्रत्यक्षपणे दिल्या गेल्याचं समजतंय। कारण अरविंद सावंतांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की निष्ठावंतांना कुठल्याही आदेशाची गरज नाही। जेव्हा सूचनेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिले की कुठल्याही आदेशाची गरज नाही। म्हणजे अस्पष्टतापणे कुठेतरी संकेत दिले गेलेले आहेत की कुठल्या संकेतांचं पालन करायचंय सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने। निश्चित सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर खासदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळते। स्नेहभोजनावरून ठाकरे गटामध्ये श्रेष्ठी आणि खासदारांमध्ये विसंवाद असल्याचं आपल्याला दिसून आलंय। मंत्र्यांनी बोलवल्यानंतर आपल्याला जावंच लागतं असं खासदारांचं म्हणणं आहे, तर जाण्याआधी परवानगी घ्या अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे खासदारांमध्ये अर्थातच नाराजी असल्याचं कळतंय।
तर स्नेहभोजनावरून सध्या ठाकरे गटात पक्षश्रेष्ठी आणि खासदार यांच्यामध्ये सध्या विसंवाद असल्याचं दिसून येत आहे. आणि आताची मोठी बातमी, आदित्य ठाकरे केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आदित्य ठाकरे हे केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर आदित्य ठाकरे केजरीवाल यांची भेट घेत आहेत. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा दिल्लीमध्ये दारुण पराभव झालेला आहे. 2 वेळा सत्तेत असलेली, गेले 10 वर्ष सत्तेत असलेली आम आदमी पार्टी यावेळी मात्र त्या पक्षाला मोठा पराभव या ठिकाणी पचवावा लागलाय. आणि त्याच निमित्तानं ही भेट असल्याचं कळतंय. इंडिया आघाडीचं भवितव्य असेल किंवा इंडिया आघाडीमधील मित्र पक्षांची एकमेकांसोबत असलेली जी चर्चा असेल त्या संदर्भात सुद्धा आज आदित्य ठाकरे केजरीवालांच्या या निवासस्थानी चर्चा करणार आहेत. ते सध्या त्या ठिकाणी दाखल झाल्याचं कळतंय. आदित्य ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. एकीकडे राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी सुद्धा आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचलेले होते. काल रात्री त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आता ते केजरीवाल यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. तर आदित्य ठाकरे हे केजरीवालांच्या निवासस्थानी सध्या दाखल झालेले आहेत. विधानसभेचा निकाल आणि इंडिया आघाडी संदर्भात ते चर्चा करणार आहेत. काल रात्री सुद्धा राहुल गांधी यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांची पाऊण तास चर्चा झाली आणि आता त्यानंतर केजरीवाल यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात दिल्लीला. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत. सोमेश, विधानसभेचा निकाल असेल, इंडिया आघाडीचं भवितव्य असेल, त्या संदर्भात ही भेट असल्याचं कळतंय. आदित्य ठाकरे सध्या केजरीवालांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. सोमेश. नक्कीच अरविंद केजरीवाल यांच्या घरी आदित्य ठाकरे आता पोहोचलेले आहेत आणि आदित्य ठाकरे अरविंद केजरीवालांसोबत दिल्ली विधानसभा निवडणुका आणि निवडणुकांच्या निकालावर चर्चा करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सोबत संजय राऊत आहेत, प्रियांका चतुर्वेदी आहेत. दरम्यानच्या काळात संजय जाधव, संजय देशमुख आणि राजाभाऊ वाजे हे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते, कारण सर्व खासदारांना सूचना आहेत. पण दरम्यान आदित्य ठाकरे स्वतः अरविंद केजरीवालांना भेटण्यासाठी निघाल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ राजाभाऊ वाजे, संजय जाधव आणि संजय देशमुख हे तिन्ही खासदार तिथे भेटण्यासाठी निघालेत. आता अरविंद सावंत, त्यांच्या सोबत वरुण सरदेसाई, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, राजाभाऊ वाजे, संजय जाधव आणि संजय देशमुख असे सर्व ठाकरेंचे लोकप्रतिनिधी हे आदित्य ठाकरेंसोबत हजर आहेत आणि ते आता अरविंद केजरीवालांना भेटणार आहेत. अरविंद केजरीवालांच्या भेटीमध्ये स्वाभाविक दिल्ली निवडणुकांचे निकाल, निवडणुकांच्या मतदान दरम्यान त्यांना आढळलेल्या काही निरीक्षणं महाराष्ट्रातील आणि त्या अनुषंगाने दिल्लीतही काही घडलं होतं का याबाबत ते चर्चा करणार आहेत. मतदार याद्यांसंदर्भात चर्चा करणार आहेत आणि नंतर एक विरोधी पक्ष म्हणून काही किमान समान कार्यक्रम या संपूर्ण निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने ठरवता येणार आहे का किंवा काही भूमिका निश्चित करता येते का याबाबतही या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते. सोमेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर आदित्य ठाकरे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. काल रात्री राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी सध्या पोहोचलेले आहेत.